की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं. तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिलं ना 161 जण. ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात BJPचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास. 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं. पवारांनी ठेवलं. मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजितदादा तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. पण तुम्ही असं म्हणते की शरद पवारांचा पराभव करायचा आहे तर 2024 साली आपल्याला कळेल कुणाचा पराभव. काही शंका आहे का? नाही कळेल. शंका नाही आहे. तुम्ही विश्वास व्यक्त करणार तसे ते देखील विश्वास व्यक्त करणार. माझा प्रश्न हा आहे. मी आकड्याच्या आधारे बोलतो, त्यांनी आकड्याच्या आधारे बोललो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.